दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बालकाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल करताना त्या बालकाला आणि तक्रारदारांना पोलीस स्टेशनमध्ये 12 तास त्रास देण्यात आला. या विरोधात मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित बालक आणि त्यांच्या कुटुंबियांनी उपोषण आंदोलन केलं आहे. आरोपीला वाचवण्यासाठी तसेच या बालकाच्या कुटुंबियांना गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांच्या समक्ष राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून बालकाच्या कुटुंबियांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं. मालेगाव छावणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 354/2025 प्रमाणे बाळांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत परवा रविवारच्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा दाखल करताना पीडित बालक आणि फिर्यादीस जो 12 तास छावणी पोलीस स्टेशन मध्ये त्रास झाला, त्या त्रासाच्या विरोधात आज रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगावासमोर पीडित बालक आणि त्याच्या कुटुंबाने उपोषण आंदोलन केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ही घटना शुक्रवारी 19 तारखेला झालेली असताना पीडित बालकाने त्याच्या घरी 20 तारखेला सांगितली. 20 तारखेला सदर घटना सांगितल्यानंतर ज्या वेळेला 21 तारखेला सकाळी 7:15 वाजता पीडित बालकाच्या वडिलांनी डायल 112 आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना विनंती केली की आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये न बोलवता घरी येऊन या गुन्ह्याची चौकशी करून गुन्हा दाखल करा. परंतु छावणी पोलीस स्टेशन करून फोन आल्यानंतर पीडित बालकाला आणि त्या फिर्यादीला पोलीस स्टेशन मध्ये समक्ष जावं लागलं. पोलिसांनी सांगितलं की तुमच्या घरी येऊन चौकशी करता येणार नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन द्या, त्याच्यानंतर गुन्हा दाखल होईल. मग ज्या वेळेला 15-20 मिनिटांनंतर छावणी पोलीस स्टेशनला पीडित बालक आणि फिर्यादी गेला, तर पीडित बालक आणि फिर्यादी पोलीस स्टेशनला जाण्याच्या आधीच मालेगाव येथील प्रतिष्ठित संगमेश्वरातील रामसेतू तालीम संघाचे दीपक पाटील त्या ठिकाणी फिर्यादी पोहोचण्याच्या अगोदरच पोलीस स्टेशनला हजर होते. आणि ज्या वेळेला दीपक पाटील पोलीस स्टेशनला हजर झाले तर त्यावेळेला त्यांनी फिर्यादीला गुन्हा दाखल करू नये अशी सूचना केली. आणि सूचना केल्यानंतर फिर्यादी ज्या वेळेला गुन्हा दाखल करणार या शब्दावर कायम राहिल्यानंतर जवळजवळ सकाळी 7:15 वाजेपासून सायंकाळी 7:15 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 12 तास लोटल्यानंतर सुद्धा फिर्यादीवर पोलिसांच्या समक्ष रामसेतू तालीम संघाचे दीपक पाटील आणि राजकीय पाठिंबा असलेले सुनील चांगरे यांनी 12 तास दबाव तयार केला गेला. आणि दबाव तयार करून फिर्यादीने अशा प्रकारचा गुन्हा दाखल करू नये याच्यासाठी पोलिसांच्या समक्ष प्रयत्न केला गेला. हा प्रयत्न करताना राजकीय वर्चस्व असलेले सुनील चांगरे यांनी पोलिसांना सांगितलं की फिर्यादी हा मला जातीवाचक शिवीगाळ करतोय आणि त्यामुळे याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा. असा कोणताही प्रकार त्या ठिकाणी झालेला नसताना सुद्धा फिर्यादीने गुन्हा दाखल करू नये याच्यासाठी सुनील चांगरे यांनी पोलिसांना अशा प्रकारे सांगितलं गेलं. आणि रामसेतू तालीम संघाचे दीपक पाटील यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावर फिर्यादीच्या विरोधात मेसेज प्रसारित करून फिर्यादीला म्हणजे फिर्याद दाखल करण्यासाठी दबाव तयार व्हावा याच्यासाठी वेगवेगळ्या तालीम संघाचे पैलवान आणि त्यांच्या तालीम संघात शिक्षा घेणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, माता भगिनी असा 500 पेक्षा मोठ्या प्रमाणावर जमाव दिवसभर छावणी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमाव करून ठेवला. फक्त याचं कारण असं होतं की फिर्यादीने फिर्याद दाखल करू नये. ज्या बालकांच्या माता पालक त्या ठिकाणी आलेले होते त्यांना देखील पुढे करण्यात आलं आणि सांगितलं गेलं जर तुम्ही गुन्हा दाखल करत असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या विरोधात विनयभंगाची आणि बलात्काराची तक्रार या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करतो.